नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आलेलो आपण कपाशी या पिकावर। कपाशी झालेली ते 1 महिन्याची आणि 5 दिवस वर झालेली आहेत। तर इथं आपण बघू शकता बऱ्याच शेतकऱ्यांना आता अडचण येते की पूर्ण झाडमाव्याने आणि पांढऱ्या माशीने आणि तुडतुड्याने गज भरलेले आहेत। तर इथं आपण बघू शकता पानाचे वाटे पण झालेले आहे। तर हे कशामुळे झालेले आहे? जेव्हा पाण्याची कमतरता पडते आणि रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढतो, तर ते रस शोषल्यामुळे काय होतं, पानांमध्ये पाणी न पोचल्यामुळे आणि रस शोषून गेल्यामुळे ही कंडिशन आपल्याला इथं पाहायला भेटते। तर इथं आपण काय फवारणी घेतली पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, इथं आपल्याला सगळ्यात महत्त्वाची फवारणी आहे तुम्हाला टाटा मानी घ्यायचे 0.5 ग्रॅम प्रति लिटर पाणी, रोगर घ्यायचे 1.5 मिली प्रति लिटर पाणी आणि कुठलंही ह्युमिक, फुलविक आणि सीविड असलेलं टॉनिक घ्यायचंय, जेणेकरून आपली इथं वाढ आणि फुटवा पण होतो, कपाशी डेरेदार पण होते आणि मवा तुडतुड पांढऱ्या माशीला तुम्हाला 100% 15 दिवसासाठी कव्हर भेटतो। तर मित्रांनो, आज आपण इथं या झाडाला ओळखण करून ठेवू आणि 3 दिवसानंतर ह्या फवारणीचा आपल्याला काय रिझल्ट आलाय हे आपण बघायला परत पुन्हा इथेच 3 दिवसानंतर। तर मित्रांनो, हा रिझल्ट बघण्यासाठी नक्की आपल्या पेजला लाईक आणि फॉलो करायचे विसरू नका। आपले या अपडेट्स तुम्हाला कपाशी बद्दल कंटिन्यू या सीझनला मिळत राहतील। हे बघा, आता आपण इथं काठी लावून ठेवतोय आणि गेल्या 3 दिवसानंतर आपण इथं परत पुन्हा एकदा व्हिडिओ बनवू याच्यावर की आपलं मावा तुडतुडा कशा प्रकारे गेलेला आहे। धन्यवाद।